परभणीच्या धारासूर येथे गुप्तेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। खरं तर हे मंदिर जे आहे ते प्राचीन आणि ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित ठेवा म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं। या कामासाठी एकूणच राज्य सरकारने 28 कोटीपेक्षा अधिक निधी जे आहे त्या कामासाठी मंजूर केलेला आहे। मात्र काम गेल्या 2.5 वर्षापासून सुरू आहे। एकूणच हे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप या ठिकाणच्या ट्रस्टने आणि या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेला आहे। सोबत आपल्या ग्रामस्थांनी काही ट्रस्टचे व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय अडचणी काय? हे पहिलं टेंडर 11.5 कोटीचं आहे। त्यापैकी कॉन्ट्रॅक्टरला 5-6 कोटी मिळालेले आहेत, परंतु कॉन्ट्रॅक्टरचं या कामावर लक्ष नाही। पुरातत्व विभाग हा पूर्णतः चांगल्या क्वालिटीचं काम करण्यासाठी सक्षम नाही, त्यांच्याकडे यंत्रणा नाही, त्यांचा आर्किटेक्चरचा माणूस पण इथं हजर नसतो। हॉटेलचं मंदिर त्यांनी वाया घातलेलं आहे पुरातत्व विभागानंच। ते मंदिर पूर्ण दबले सध्याच्या घडीला 5 वर्षामध्ये। स्वतः केंद्रेकर साहेबांनी या चुन्या संदर्भात त्यांनी आम्हाला माहिती दिली होती। आम्ही स्वतः एक्सपर्ट कडून माहिती काढली की ह्या चुन्यामध्ये रिठा, गूळ, उडीद वगैरे सगळं मिसळून वापरायला पाहिजे। त्यांनी सुरुवातीला कळीचा रेडीमेड चुना वापरला कॉन्क्रीटला, ते 6 महिन्यानंतर पण उकरले की भुसभुस उकरत होतं। आणि आता पण जे चुना वापरायलेत त्याच्यामध्ये काही मिक्सिंग न करता हा चुना कधीच टणक होणार नाही आणि याला मजबूती एकूण किती निधी आला? हे आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरनं साधारण मंदिरासाठी एकूण किती निधी दिलाय राज्य शासनानं 28 कोटीची मंजुरी आहे पूर्ण मंदिर होण्यासाठी आणि त्याचे 2 टप्पे केले 14 कोटीचे। त्या 14 कोटीपैकी पुरातत्व विभागानं पहिला टप्पा हा 11.5 कोटीचा केला मंजूर टेंडर प्लिंथ लेवल पर्यंत आणि त्याच्यातही पुन्हा मग कॉन्ट्रॅक्टरला झालेल्या कामाचे 5-6 कोटी मिळालेले। ट्रस्टचे सदस्य आहेत, काय अडचणी काय आहेत? काय आरोप? अडचणी म्हणजे आमच्या की आमचं मंदिर व्यवस्थित चांगल्या रीतीने व लवकरात लवकर व्हावं अशी आमची गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे। शासन द्यायला तयार आहे, परंतु इथं जे पुरातत्व विभाग स्वतः आमच्या इथले ग्रामविकास अधिकारी यांनी या मंदिरासाठी त्याचे एक योगदान म्हणून 50 हायवा त्यांनी गोटे दिले, ज्याची की किंमत बाजारामध्ये एकूण किती महिन्यामध्ये हे सगळं मंदिर कंप्लीट करायचं आश्वासन दिलं होतं आणि काय सांगितलं? हे एकूण 56 महिन्यामध्ये मंदिर तयार करायचं आश्वासन दिलं होतं, परंतु आज काही झालं नाही। आमचं म्हणणं आहे 56 नाही 2028 आत व्हावं असं एक आमच्या गावकऱ्याची विनंती। मी स्वतः या मंदिराला 10 ट्रॅक्टर माती माझ्या घरची दिली, आमचं असं योगदान आहे। आम्ही इथं जोखून कामासाठी इथं मंदिरासाठी एक आमच्या गावासाठी एक संस्कृती ठेवा आहे, ती धारासुरासाठी नाही अख्ख्या जिल्ह्यासाठी पुरातत्व विभागामधलं हे मंदिर आहे। पश्चिम हे मंदिर उत्तर चालू काळातलं आहे, दक्षिण वाहिनी गोदावरीवरलं आहे। महाराष्ट्रात एकमेव असं मंदिर आहे शिखर असणार, नाही तर महाराष्ट्रात त्या काळातले उत्तर चालुक्य काळातले मंदिर आहेत परंतु शिखर नाहीत। ह्या मंदिरावर शिखर आहे, याचं विशेष उल्लेखनीय बाब करण्यासारखे। या ठिकाणी कुंभमेळा पण भरवला। या ठिकाणी 2028 ला मे मध्ये कुंभमेळा असतो, जसा की नाशिक महाराष्ट्रात 2 ठिकाणी दक्षिण वाहिनी गोदावरी, एक तर नाशिकला आणि धारासूरला। महाराष्ट्रात त्याच्यानंतर कुठेही दक्षिण वाहिनी गोदावरी नाही। आता ह्या वर्षी जसं आता पुढच्या महिन्यात 2-4 महिन्यात नाशिकला कुंभमेळा आहे, त्याच धर्तीवर मोठं पर्यटन क्षेत्र, त्याच धर्तीवर धारासूरला मे मध्ये कुंभमेळा आहे। काय आरोप काय काम कसं होतं? आरोप आमचा असा आहे की हे काम जे आहे ते काम आमच्या म्हणण्याप्रमाणे मजबूत होत नाही। आता ते खोदलेलं सुद्धा काम आपण आहे नाही, त्याच्या खाली 4.5 फुटात त्यांना खांदलं, त्याच्यावर 10 फूट खांदायच्या ऐवजी आतापर्यंत काम किती झालं? आतापर्यंत 10% क्लिअर 10% झालं जवळपास। किती व्हायला पाहिजे होतं? आमचं म्हणणं 30% पर्यंत व्हायला पाहिजे होतं। तर हे सगळे गावकरी त्याचबरोबर ट्रस्टचे सदस्य आहेत आणि एकूण हे काम जे आहे एकूण 56 महिन्यामध्ये पूर्ण होणार होतं। मात्र 2.5 वर्षापेक्षा अधिक काळ जो आहे या मंदिराला उघडणं, मात्र 4 थर या ठिकाणी जे आहे ते मंदिराचे उभे झाल्यामुळे गावकऱ्यांकडनं या संदर्भात नाराजगी व्यक्त केली जाते। दुसरी गोष्ट, पुरातत्व विभागाचं या मंदिराकडे लक्ष नाही असा आरोप होतो, त्यामुळं पुरातत्व विभागाने या मंदिराकडे लक्ष देऊन जे जीर्णोद्धाराचं काम आहे ते व्यवस्थित करावं अशी मागणी या गावकऱ्यांची आहे। तर यावर पुरातत्व विभाग आणि राज्य सरकार कशा पद्धतीनं बघतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील, सम्राट TV9 मराठी, धारासूर, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।